आजकाल कुठलाही विचित्र निर्णय झाला, की लोक म्हणतात, "हा तर तुघलकी निर्णय आहे." पण हा तुघलक हा शब्द आला नेमका कुठून? तर याची एक मस्त कहाणी आहे. तर ती म्हणजे 14व्या शतकात मोहम्मद बिन तुघलक नावाचा दिल्लीत एक सुलतान होता. त्याने इतके काही असे विचित्र निर्णय घेतले होते, की त्याचे निर्णय ह्या इतिहासात म्हणजे चर्चेत आहेत. खूप चर्चेत असतात त्याचे. तो असे आदेश द्यायचा, की खूपच ते विचित्र असायचे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं, तर त्यानं अचानक एके दिवशी जनतेला आणि सगळ्या आपल्या प्रशासकीय यंत्रणांना सांगितलं, की दिल्लीमधून आता आपली राजधानी आजपासून दौलताबादला जाणार आहे. आणि ती दौलताबादला हलवली. त्यामध्ये इतके प्रचंड त्यामध्ये जो काही ती जी राजधानी हलवण्यासाठी हाल झाले लोकांचे, ते प्रवास करावा लागला. बरं ती दौलताबादला आल्यानंतर त्यानंतर त्यांना कळलं, की तो निर्णय किती चुकीचा होता. म्हणून पुन्हा ती जी काही ही आहे म्हणजे राजधानी आहे ती परत दिल्लीला हलवायला लागली. असाच दुसरा निर्णय त्या सरदारानं घेतला होता. तो म्हणजे काय, की चांदीची नाणी त्यावेळी चलनामध्ये होती. तर ही चांदीची नाणी ह्या व्यक्तीनं काय केली, तर तांब्याचं नाणं आणि चांदीची नाणीची एकच किंमत असा निर्णय घेऊन टाकला. आणि त्याचं कसं झालं मग, की तांबं सहज उपलब्ध होतं. लोकांनी काय केलं, की तांब्याची जी नाणी आहेत ती चांदीच्या नाणीप्रमाणे सगळी हुबेहूब तयार करून घेतली आणि अर्थव्यवस्था अक्षरशः रसातळाला गेली. असा हा मोहम्मद बिन तुघलक जो विचित्र होता, कसेही निर्णय घेत होता. तर यावरूनच म्हण प्रसिद्ध पडली, की हा तर तुघलकी निर्णय आहे. पण त्यावेळच्या तुघलकामध्ये आणि आत्ताच्या तुघलकामध्ये एकच फरक आहे, की त्या तुघलकाला बुद्धिमान समजलं जायचं. हा जो व्हिडिओ विशेष सूचना मी देतोय, हा जो व्हिडिओ बनवलाय तो मोहम्मद बिन तुघलक याची माहिती देण्यासाठी बनवलेला आहे.